नमस्कार मित्रांनो 2025मध्ये शेतकऱ्यांचं पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि कुठेतरी मित्रांनो शेतकऱ्यांना याचा फटका खूप बसला आणि शेतकऱ्यांना एक अपेक्षा आहे आता, ती म्हणजे पीक विम्याची. मित्रांनो शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट बघतायत आणि त्याबद्दल एक नवीन अपडेट समोर आलेलं आहे. पीक विमा कंपनीच्या माध्यमातून नेमकं काय चालू आहे याचा आपण सविस्तर एक आढावा बघणार आहेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो आपल्याला माहिती आहे 2025मध्ये राज्य सरकारने सगळे जे क्रायटेरिया होते, जे 4 हे होते, ट्रिगर होते, ते ट्रिगर काढून टाकलेले आहेत. आणि शेवटी एकच ट्रिगर राहिलेला आहे, तो म्हणजे अंतिम पीक कापणीचा अहवाल. यामध्ये मित्रांनो जो अंतिम पीक कापणीचा अहवाल आहे, तो पीक कापणीचा अहवालचा डेटा 50% आणि स्वयंचलित हवामान केंद्र असतात त्याचा 50% डेटा मिळून याचं भारांकन करून मित्रांनो पीक विमा भेटणार आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाची माहिती अशी समोर येते मित्रांनो, की 2025च्या पीक विम्यामध्ये मागच्या वर्षीप्रमाणेच म्हणजे मागच्या वर्षी मित्रांनो 2024चा जो पीक विमा होता, यामध्ये पीक विमा कंपनीनं जे पीक कापणीचे प्रयोग झाले होते त्यावर आक्षेप घेतलेले होते. आपण जर उदाहरण बघितलं मित्रांनो तर यवतमाळ जिल्ह्याचं उदाहरण आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये मित्रांनो पीक विमा कंपनीच्या माध्यमातून 2024मध्ये हे घेतला होता, आक्षेप घेतलेला होता. ते परत कॅल्क्युलेशनला उशीर झाला. कॅल्क्युलेशनला उशीर झाल्यावर परत आक्षेप जिल्हास्तरीय करून राज्यस्तरीय होऊन केंद्रापर्यंत. मग त्याला मित्रांनो पीक विमा भेटण्यास खूप उशीर झाला शेतकऱ्यांना. आणि तीच परिस्थिती नेमकी मित्रांनो यावर्षी देखील परत होती की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. उदाहरण आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातलं. धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय म्हणजे पीक विमा समिती असते त्यांच्याकडून आणि पीक विमा कंपनीकडून जवळजवळ 504 पीक कापणी प्रयोग करण्यात आले. आणि यामध्ये मित्रांनो जवळजवळ 200 सव्वा 200 जे प्रयोग असतात त्यावर कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आलेला आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हे आक्षेप जर घेतले तर सध्या पीक कापणीचे जे प्रयोग आहेत ते केंद्रापर्यंत पोहोचलेले आहेत. तर केंद्राकडून पीक विमा कंपन्यापर्यंत आलेले आहेत. पण पीक विमा कंपनीने आक्षेप घेतल्यामुळे किंवा तसा जर प्रकार आणखी कुठे घडला किंवा जर चालू असेल तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मग पीक विमा हा वेळेवर भेटणार का? कारण की जर आक्षेप घेतले तर परत ह्या गोष्टी केंद्रापर्यंत जातात, राज्यापर्यंत जातात, राज्याकडून केंद्रापर्यंत जातात, परत ह्या गोष्टी वाढत राहतात. आणि सध्या पीक कापणीचे प्रयोग चालू होते, त्याचा डेटा गोळा करण्यात आला होता. 15 तारखेपासून 20 तारखेपासून शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार अशा बातम्या सुरू झालेल्या होत्या. पण अगदी वेळेवर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून परत एकदा आक्षेप घेण्यात आलेला आहे. आणि कुठेतरी मित्रांनो हा पीक विमा परत आक्षेप घेतल्यामुळे हा पीक विमा लांबण्याची खूप जास्त शक्यता वर्तवण्यात येत आहे. सगळ्यात महत्त्वाचा आक्षेप असा आहे मित्रांनो की जर आता पीक विमा कंपनीनं अपडेट म्हणजे हे जे आक्षेप घेतलेले आहेत, जर हा आक्षेप घेतल्यानंतर जर याला उशीर झाला तर याला सर्वस्वी पीक विमा कंपनी एकटी जबाबदार नाही आहे. राज्य सरकार समजा कप अँड कॅप मॉडेलनुसार मित्रांनो 110% वरती जर पीक विमा भेटायचा असेल तर वरचं जे पूरक अनुदान आहे ते राज्य सरकारला पहिलं जे अनुदान आपण दिलेलं असतं म्हणजे शेतकऱ्यांचा हिस्सा, राज्य सरकारचा हिस्सा असा हिस्सा कंपनीला भेटायचा असतो. त्यानंतर 110% वरती जो हिस्सा असतो ते परत एकदा राज्य सरकारला द्यावा लागतो. सो हे पैसे 2024पासून आधीपासून राज्य सरकारने वेळेवर दिलेले नाही, तर ते पैसे अडकून आहेत. मग राज्य सरकार 2025चे पैसे ते केव्हा देणार? हे जे आक्षेप आहेत यावर पीक विमा कंपनी कुठपर्यंत जाणार? ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो वाढत चाललेल्या आहेत. आणि कुठे ना कुठे ती शेतकऱ्यांना आता खूप मोठी अपेक्षा होती की पीक विमा आम्हाला वेळेवर भेटणार. पण मित्रांनो बहुतांश ठिकाणी असं होत दिसतंय की पीक विमा कंपनीचे दरवर्षीप्रमाणे आक्षेप घेण्यात येत आहेत. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे मित्रांनो की दरवर्षी केंद्र सरकार याला खतपाणी घालत असतं, राज्य सरकार याला खतपाणी घालत असतं. याचं कारण असं आहे की पीक विमा कंपनीचा टाईम टेबल असतो. त्यानंतर 12% त्याला म्हणजे पीक विमा कंपनी जर वेळेवर नुकसान भरपाई दिली नाही शेतकऱ्यांना तर त्याला 12% व्याज लावण्यात येतं. पोलीस हे तक्रारी करण्यात येतात. तर मित्रांनो याचा कुठेही फायदा होताना दिसत नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये सगळ्या गोष्टी राज्य सरकार झालं, पीक विमा कंपनी झालं, केंद्र सरकार झालं, हे सगळे थोडक्यात हे मिळून करतायत असं वाटते. कारण की मित्रांनो पीक विमासाठी शेतकरी सध्या खूप आतुर आहेत. सो मित्रांनो सध्या हे 2च अपडेट होते की पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जे पीक कापणी प्रयोग असतात त्याच्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे. आणि दरवर्षीप्रमाणे या देखील वर्षी हेच प्रकार पुढे समोर आलेला आहे. सो पीक विमा भेटण्यास परत एकदा उशीर होतो की काय याचा एक अशी वेळ आलेली आहे. यामध्ये राज्य सरकार किंवा जे कृषी मंत्री असतात त्यांची काय भूमिका असते, कृषी मंत्री नेमके काय बोलतात यावर त्यांनी एक बैठक घेऊन आढावा बैठक घेऊन यामध्ये जे अनुदान असतं किंवा त्यांच्या जे हे आहेत त्याच्यावर एक मार्ग काढणं खूप महत्त्वाचं आहे. सो मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच काही महत्त्वाचे अपडेट द्यायचे होते.
पीक विमा भेटण्यास दिरंगाई होऊ शकते मित्रांनो. आणि तुम्ही जर स्वतः देखील पोर्टलला बघितलं मित्रांनो, म्हणजे जर तुम्ही तुमचं लॉग इन केलं तर क्रॉप कॅल्क्युलेशन जे असतात म्हणजे ते अवेटेड दाखवते, म्हणजे अजून तिथे पोर्टलला पण अपडेट झालेलं नाही आहे. सो यामध्ये थोडीफार दिरंगाई होण्याची दाट शक्यता दिसते मित्रांनो. सो आपला हेतू हाच असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा. सो मित्रांनो, जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.